काय मग काकू, कुठे असतो तुमचा अर्णव? आदित्य. तेच ते असतो कुठे? मनात. अरे वा, टॉयलेट पण मनातच करतो. थिंक पॉझिटिव्ह फिल्म्सच्या सेल्फी इंटरव्ह्यू मध्ये आम्ही गर्ल्स तुमचं स्वागत करतोय. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका. आणि येत्या 29 तारखेला नक्की बघा गर्ल्स. नमस्कार मित्रांनो, मी साईराज किशोर मोजे तुमचं सेल्फी इंटरव्ह्यूमध्ये स्वागत करतोय. नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न बघताय ना, बघितलंच पाहिजे. तुम्ही हे मागे माझ्या बघत असाल एव्हरेस्ट एंटरटेनमेंट. हो, आज मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या ऑफिसमध्ये आहे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचा एक नवीन चित्रपट येतोय 29 तारखेला. कोणता चित्रपट आहे माहीत नाही? चला तर. आईच्या गावात गावात, आईच्या गावात बाराच्या भावात. आणि आज आपल्यासोबत आहे मराठी चित्रपटातील गर्ल्स. हाय हाय एव्हरीवन. गर्ल्स हा सिनेमा कसा काय मिळाला? खूप पायऱ्या झिजवल्या. नाही, मला फोन आला विशालाच्या टीम मधनं की ऑडिशनला येशील का, तर मी म्हटलं हो का नाही. मग ऑडिशनला गेले आणि दिली ऑडिशन. आणि मला अजिबात असं वाटलं नव्हतं की मला मिळेल फिल्म किंवा असं. मी हां, चांगली झाली ऑडिशन एवढंच. कारण जनरली असं आपण जेव्हा खूप ऑडिशन्स देतो तेव्हा असं होतं की हां ठीक आहे, दिली ऑडिशन, नेक्स्ट व्हॉट इज नेक्स्ट. आणि तेव्हा या नाटकाचे प्रयोग सुरू होते. प्रयोग सुरू होते आणि 2 आठवड्यात मी एकदा घरी जात असताना फोन आला की ऐक, हॅलो विशाल बोलतोय, मला सांगितल्याशिवाय सध्या काही काम घेऊ नकोस. ओके ओके. डिक्टो तुमची ऍक्टिंग केली. असाच फोन आला होता मला. आवाज असा नव्हता, अशी ऍक्टिंग केली नव्हती. माझ्याकडे प्रेक्षक म्हण एकदा वाक्य. एवढं मी विचार. अरे मी मुद्द्याचं बोलले फक्त. मुद्द्याचं मी सांगतो तुला काय. ऐक मुद्द्या. पुढे काही जास्त तारखा घेऊ नको आणि काय आलं असेल तर मला फोन कर, मी सांगतो. ती म्हटलं सिलेक्ट झाली नाही, अजून ठरलंय, आपण बोलू याच्यावर. नाही, सिलेक्शन नाही झालं. मी एवढंच म्हणलं की ओ हा मी ओ एवढं नक्की ओ. म्हणलं हा अजून शॉर्टलिस्ट. मला काही ऐकलं नाही आलं तुझ्या रिएक्शन. मी बोलला आणि फोन ठेवला. नाही, तू काय म्हणालास ते आता सांगायला सगळं. मी खरी स्टोरी सांगते. सो हे झालं. त्याच्यानंतर परत मला 2 आठवड्यांनी फोन आला की ऐक, आपण अजून एक ऑडिशन करू, तू येशील का ऑफिसला? म्हटलं हो येते. तर मी गेले ऑफिसमध्ये आणि यांनी डायरेक्ट मला नरेन कुमार जे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये त्यांच्यासमोर बसवलं आणि त्यांनी मला सांगितलं की वेलकम ऑन बोर्ड आणि तुला रुमी म्हणून आम्ही सिलेक्ट केलं आहे, फायनल केलं आहे. सो मला मी काही रिॲक्टच होऊ शकत नाही. असं की ओके थँक्यू. म्हणजे इतकी मी बैसटले होते की मी निघताना त्यांना बाय पण नाही केलं. मी विचारलं अरे बाय कर, म्हणजे हा सर बाय. मला हे आठवतं व्यवस्थित. सो मी म्हणजे हा तुमचा पहिला नाही, टाइमपास मध्ये चंदा नावाचं एक कॅरेक्टर होतं 2014 ज्याला सगळ्यांनी शिव्या घातल्या त्याच्या कॅरेक्टरला. पण ते पहिलं म्हणजे फिल्म म्हणून ते पहिलं. आणि बाकी कामं टेलिव्हिजन, वेब आणि चालू आहे, पण पहिली प्रमुख भूमिका. अंग प्रदर्शन होईल असे कपडे घालायचे नाही. तू ओव्हर रिॲक्ट होतीयस. कारण तू ओव्हर स्मार्ट झाली. कशी काय मिळाली? विशालचा मला फोन आला की अशी गर्ल्स नावाची मी फिल्म करतो आहे आणि मॅगी नावाचं कॅरेक्टर आहे, बिनधास्त आहे, बोल्ड आहे, अशी समाजाच्या चौकटीत बसणारं कॅरेक्टर नाही आहे, तर तुला आवडेल का करायला? हो का नाही. तो म्हणाला की ऑडिशन करून पाठव. पण आमच्या डेट्स, वर्कशॉपच्या डेट्स मॅच होत नव्हत्या आणि मला पण वर्कशॉप म्हणजे हवाच असतो कुठलीही फिल्म करायच्या आधी. तर पहिल्यांदा आमचं असं झालेलं की ठीक आहे वर्कशॉप नाही करू शकत, तर त्याने स्क्रिप्ट पाठवलीच नाही. परत 2 दिवसांनी त्याचा परत फोन आला की ऑडिशन तरी करून पाठव.
मग मी ऑडिशन वाचली, मला वाटलं की हे कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग आहे आणि अशा टाईपचं कॅरेक्टर मी आधी नाही केलं आहे आणि मला असं वाटलं की असं टाईपचं कॅरेक्टर करायला हवं. आपल्या साईज मध्ये फरक का असतो? त्या रात्री त्यांनी तुला घेतलं. तिला कसली टेस्टच नाहीये. आहे हो कॉन्डम्सची. मला असं वाटलं की हे कॅरेक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. आत्ता अशा टाईपचं कॅरेक्टर मी स्वतः केलं नव्हतं. मी आधी वुमेन सेंट्रिक कॅरेक्टर्स केले होते, पण ते म्हणजे मी मागच्या वर्षी माझ्या 3 फिल्म्स होत्या ज्या फेस्टिवल्समध्ये फिरत होत्या. मामी फिल्म फेस्टिवल, पिफ आणि कोलकाता कॅलिफोर्निया फिल्म फेस्टिवल, असं इफी गोवा. मला वाटलं की मी आता फक्त फिल्म फेस्टिवल गर्लच राहणार आहे की काय, म्हणजे फेस्टिवल ॲक्टरच राहणार आहे की काय. फक्त फेस्टिवल पुरते राईट, असं मला वाटलेलं एका पॉईंटला. आणि ही फिल्म आल्यावर मला असं वाटलं की लेट्स गिव्ह इट अ ट्राय, लेट्स डू. आपल्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे. एवढा जग गेलं तेल लाग. दिस फिल्म म्हणजे जसं कमर्शियल सब्जेक्ट विषयाला धरून सिनेमात चालतात Right. फेस्टिवलमध्ये. आता गर्ल्स हा जो आलाय सिनेमा आला ना 2019, गर्ल्स सिनेमा नंतर तुम्ही सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो तुमचा? मी कमर्शियल फिल्म्स पण म्हणजे आता होपफुली माझ्या ज्या मी फेस्टिवल्सला गेलेल्या फिल्म आहेत त्या पुढच्या वर्षी रिलीज होतील. पण ही फिल्म करताना मला असं वाटलं की इवन दो इट हॅज अ कमर्शियल अप्रोच, इट हॅज अ स्टोरी टू टेल पीपल. आणि मला स्वतःला ती मॅगीची स्टोरी खूप आवडली, कारण ती जेवढी बिनधास्त आहे, बोल्ड आहे, तशा टाईपचं कॅरेक्टर मी आत्तापर्यंत मराठीमध्ये तेवढं एक्सप्लोअर केलेलं आहे कोणी असं मला वाटलं नाही. आणि प्लस मी ॲज अन ॲक्टर म्हणून पण मला खूप खेळण्याची जागा होती आणि माझ्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येण्याचं म्हणजे मेथड ॲक्टिंग. ॲक्च्युली इवन या शूटच्या वेळेस पण माझं असंच असायचं की मला रिझनिंग हवं असायचं प्रत्येक सीनसाठी, तिच्या प्रत्येक डायलॉगसाठी की ती असं का म्हणते, यु नो. इवन आम्ही जर टाइमपास करत बसलो एका टेबलवर आम्ही तिघी, तर मला असं होतं की मॅगीचा जो ट्रेलर बघितला असेल तर मला वाटतं की तिची आयुष्याविषयीची फिलॉसॉफी खूप वेगळी आहे, खूप मोठी आहे, ब्रॉड आहे. तर मला असं वाटायचं की ती काहीतरी पुस्तक वाचत असेल, त्याला काहीतरी रिझनिंग असेल की तिला हे कसं येणार, एवढा असा ब्रॉड व्ह्यू आयुष्याविषयीचा. आणि प्लस हे कॅरेक्टर कसं मिळालं तर मी ऑडिशन दिली आणि सॉरी सो मी ऑडिशन दिली, विशालला ती आवडली आणि दुसऱ्या दिवशी आमचे प्रोड्युसर आणि विशाल सर दुसऱ्या दिवशी आमच्या पुण्यात आले आम्हाला भेटायला आणि मग वी क्रॅक द डील. तुझा नेमका प्रॉब्लेम काय? तू मुलगी आहेस. हाय. नेहमीचा प्रश्न सगळ्यांना जो प्रश्न विचारला, कसं काय मिळालं? ॲक्च्युली आता ह्या गोष्टीला 1 वर्ष झाली आत्ता 22-23 तारखेला. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सरांनी मला सांगितलं की तू चष्मा घाल आणि एक फोटो पाठव. मला आधी मी सरांबरोबर वॉइस 2 मध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं, सो आय न्यू हिम ऑलरेडी. तर सर असे आणि मी तेव्हा वर्कशॉप्स वगैरे सगळं केलं होतं, शूट नव्हतं केलं. तर मग सरांनी फोटो पाठवायला सांगितलं, पाठवलं. मला तेव्हा काहीच माहीत नव्हतं की हा कशासाठी आहे किंवा काय. सर पाठवून म्हटलं पाठवलं. थोड्या दिवसांनी मला सरांच्या टीममधून फोन आला की एक ऑडिशन आहे, तू ते द्यायला ये मुंबईला. पण ॲक्च्युली तेव्हा माझी मेडिकल लास्ट इयरची एंट्रन्स होती, सो मला बिलकुलच पॉसिबल नव्हतं की मुंबईला जाऊन ऑडिशन देऊ, कारण की आमचे सगळे सबमिशन्स, प्रॅक्टिकल्स जे असतात ना प्रिव्हियस, आता मेडिकल म्हणून असं वाटतं सगळ्यांना खूप अभ्यास होते, पण ॲक्च्युली असं बाऊ नाही करतच, पण ॲक्च्युली खूप अभ्यास असतो. सो मला बिलकुल पॉसिबल नव्हतं, म्हणून मी म्हटलं की उगाच मग नाही दिलं. मग ते म्हणाले की तू रेकॉर्ड करून पाठव. पण देन आय थॉट की उगाच कसं तरी गडबडीत द्यायचं आणि डोक्यात त्या अभ्यासाचा विचार, त्यापेक्षा नको द्यायला, काहीतरी घाण करायची पेक्षा द्यायलाच नको. तुला माहिती नाही आहे माझी आई. तर मग एक्झाम संपत आली. मग मी विचारलं की आहे का अजून, लाईक ॲक्च्युली मला सिद्धार्थ चाटला आमचे जे DOP आहे त्यांचा फोन आला की असं असं हे ते. मग आमचं बोलणं झालं, मग डिस्कशन झालं आणि मग मी ऑडिशनला गेले. तेव्हा मग ऑडिशन दिलं आणि मग 2-3 दिवसांनी मला फोन आला की अंकिता तू सिलेक्ट झाली आहे. पण जेव्हा हे सरांनी मला सांगितलं तेव्हा आय कुड ओनली से थँक्यू, कारण की जे असतं ना की ओव्हरवेल्मिंग आणि सरप्राईज पण
ते फक्त इथे होतं चेहऱ्यावरती, म्हणजे बोलण्यातून शब्द नाही निघत ना, असं होतं ते. सो आणि तेव्हा माझा बर्थडे पण होता. सो इट वॉज लाईक खूप भारी वाटलं. मला बर्थडे गिफ्ट मिळालं. हो. ती सरप्राईज झाली. सो असं माझं आता कळलं ट्यूबलाईट तिला आता कळलं. तुम्ही राखून ठेवलं होतं का? एक तर तुमची असिस्टंट होती पहिला आणि हिचा बर्थडे जवळ येतो, तर हिला असं बर्थडे गिफ्ट म्हणून हिला एक रोल द्यायचा. नाही असं काहीच नव्हतं, पण काय एक ॲक्च्युली माझी एक्झामच प्रॅक्टिकल्स आणि थिअरी गॅपनी असतात आमचे, आणि आमचे पेपर पण खूप असतात आणि सबमिशन्स वगैरे, त्यामुळे टाइम पिरियड खूप लागतो त्यासाठी. आणि मग मी एक्झाम झाल्यानंतरच हे झालं आमचं सगळं. आणि मग सरांना ॲक्च्युली माहीत पण नसेल माझा बर्थडे. नाही मला माहिती नव्हतं, ही आत्ता सांगितलं. आदित्य आणि मी नेहमी इथे यायचो. त्याने मला 31ला प्रपोज केलं. त्याने भावनेच्या भरात आमचा ताबा सुटला. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की पडद्यावरचा सिनेमा आपण तर बघतो बरोबर, गर्ल्स हा पडद्यावर येणार आहे 29 तारखेला. पडद्यामागचा सिनेमा म्हणजे अशा कोणत्या घटना तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा सिनेमा करत असताना घडल्या? कालच एक आमचा मेकिंगचा व्हिडिओ सध्या येत आहेत इंस्टाग्राम युट्यूबवर. तर काल एक व्हिडिओ आला, स्लॅप व्हिडिओ आम्ही त्याला म्हणतो. आणि त्याचा टायटल असं इंटेन्स मोमेंट्स म्हणून. तर त्याच्यात एका सीनमध्ये हिला मला कानाखाली मारायची होती आणि सुरुवातीला असं झालं की तिचं झालं की मी कशी मारू हिला कानाखाली. नाही, अन्विता आणि केतकी म्हणून जेव्हा मी डील करत होतो तर ती यायची, जोरात यायची आणि मारायची ठुश आणि आवाज काढायची असं एवढंच. आणि मग दोनदा असं झालं, विशालला म्हणणार हे काय आहे, कधी मारली नाहीस का तू थोबाडीत, काय काय चाललंय. मग मी पण तिला मार मार काही नाही होत, मार मार असं मी तिला केलं. आणि तिसरा तिने एवढं जोरात मारली, मी तिसऱ्यांदा आणि तिने फणकन वाजवली, तेव्हा मला काहीच दिसलं नाही. त्यात मला उंदराची प्रचंड भीती वाटते, त्या उंदराची शेपूटही मला तेव्हाच दिसली, मी अजून रडायला लागले. आणि मग चौथ्याने असं नाही ओके तू आता एवढ्याच जोरात मारणार आहेस ना केतकी, हो. आणि ही रडायला लागली तेवढ्या तिने जोरात मला. तिचं पण असं की आता संपलं आता काय, पण आमचं नाही ठीक आहे मार मार करू आपण सीन. आणि मग चौथा टेक ओके झाला तेव्हा तिने मला फणकन मारली, सगळं झालं, सीन ओके झाला. आणि त्याच्यानंतर आम्ही तिघी रडायला लागलो. म्हणजे तेव्हा सगळ्यांचं की कोण कोणासाठी आणि का रडतंय त्यांना कळत नव्हतं, पण आम्ही तिघी रडायला लागलो. आणि तेव्हा आम्हाला असं कळलं की आपलं एक काहीतरी आहे, म्हणजे एक बॉन्डिंग तयार होतं. आणि ते असं आजपासून आपण मित्र असं नाही होऊ शकत. त्याला काही गोष्टी घडायला लागतील, त्याच्यासाठी काही गोष्टी घडायला लागतात, घटना, ते सगळं तयार होते. एका दिवसात व्हायची गोष्ट नाही, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बिल्ड होतं. सो तसंच ते आहे. सो हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त. तुमच्या मम्मीला राग आला. मम्मी कोणाला म्हणतो रे, हा मम्मी कोणाला म्हणतो, तुलाच. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारानं लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, बोल माग माग माझ्या डीपीला. म्हणत्यात हॅलो, करत्यात फॉलो इन्स्टा ट्विटरला. वर नंबर मागणं ते वागणं बरं नवं. ऑल यू बॉयज जस्ट गेट दिस स्ट्रेट, हे वागणं बरं नवं. विनाकारण करणं कमेंट, हे वागणं बरं नवं. गेट सेट बिफोर इट्स टू लेट, हे वागणं बरं नवं. एक पिंजरा असा असतो ज्यात आपल्याला बांधलेलं असतं आणि एक पिंजरा असा असतो ज्यात आपण शिरलेलो असतो. बांधलं असेल तर तोडायचं आणि शिरलो असेल तर सोडायचं. ही माझ्या आयुष्यातली पहिली बियर आहे आणि मी खूप एक्साइटेड. अशा झोपणाऱ्याच मुलींना मुलं लेबल्स लावतात. हे लेबल्स अशीच मुलं लावतात ज्यांची बुद्धी आणि साईज छोटी असते.